सर्व आदरणीय गुरु माऊलींना नमस्कार. मी आपला धानय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. पेपर नेट परीक्षा 22 जून 2026 पासून सुरू झालेली आहे. 30 तारखेपर्यंत नेट परीक्षा होत आहे. तर पेपर क्रमांक 1 मधील प्रत्येक घटक एक फास्ट रिव्हिजन मी घेत आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी तुमच्याकडे एवढं तरी बेसिक ज्ञान असणं अपेक्षित आहे. तर फास्ट रिव्हिजन घेत आहे. टॉपिक नंबर 8 ICT. ICTचा फुल फॉर्म दरवेळी विचारतात. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. काही टर्मिनॉलॉजी विचारतात. टर्म्स. ॲप्लिकेशन म्हणजे युजर बेस्ड प्रोग्राम. आता प्रोग्राम म्हणजे लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन, सूचनांची एक यादी. ब्राउझर म्हणजे शोध घेणे, फाइंड आउट. वेबसाईट पेजेसचा शोध घेण्याचे कार्य ब्राउझर करीत असतात. मोजिल्ला इंटरनेट एक्सप्लोरर. आता सर्च इंजिन शोध इंजिन. कोणकोणते घटक येतात? उदाहरण आहे गुगल आणि याहू. आता फायरवॉलचा अर्थ आहे बाहेरून कॉम्प्युटरला व्हायरस अटॅक करतो आणि ते अटॅक होऊ नये म्हणून कॉम्प्युटरच्या आजूबाजूला रक्षण करणारी ही एक वॉल आहे, त्याला फायरवॉल म्हणतात. मालवेअर म्हणजे व्हायरस. ॲब्रिव्हेशन ASCII, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. बेसिक म्हणजे बिगिनर ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड. ALU, अरिथमेटिक लॉजिक युनिट. SMTP, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ROM, रीड ओनली मेमरी. FTP, फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTP, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. LAN, लोकल एरिया नेटवर्क. WAN, वाइड एरिया नेटवर्क. HTTP, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कन्सेप्ट कोणी सांगितले? जॉन मॅकर्थी यांना फादर ऑफ AI असे म्हणतात. ईमेलचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक मेल. 1971 ईमेल शोध लावले कोणी? रे टॉमलिन्सन याने. मोडेम म्हणजे मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर. कम्प्युटर 1842 शोध लावलेत कोणी? चार्ल्स बॅबेज. कॉम्प्युटरमध्ये 5 जनरेशन आहे. पहिलं जनरेशन आहे 1946 to 1959. याच्यात व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला जात होता. कॉम्प्युटरला इनपुट डिव्हाइसेस, माहिती पुरवणारी घटक. स्कॅनर आहे, OMR आहे, रेकॉर्डर, माऊस. ओके, कीबोर्ड इनपुट आहे. त्याच्यानंतर आउटपुट डिव्हाइसेस आहे, मॉनिटर आहे, स्क्रीन आहे आणि प्रिंटर आहे. आउटपुट डिव्हाइसेस, स्क्रीन, मॉनिटर, प्रिंटर. येस, व्हेरी गुड. येस, करेक्ट. ओके, CPU. ओके, करेक्ट. त्याच्यानंतर हॅकिंग म्हणजे कॉम्प्युटर, त्याला सायबर अटॅकिंग म्हणतात. सायबर हॅकिंग. आपला जो कॉम्प्युटर आहे, आपल्या कॉम्प्युटरला दुसऱ्याने अटॅक करून आपल्या कॉम्प्युटरमधले डाटा चोरी करतात. हॅकिंग करणे. यूज ऑफ इलिसिट मीन्स टू गेन अनऑथोराइज्ड ॲक्सेस टू डिजिटल डिव्हाइस. अथवा OSIL, ओपन सिस्टीम इंटरॅक्शन लेयर. JPEG, जॉईंट फोटोग्राफ एक्सपर्ट्स ग्रुप. UPI, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. भीम म्हणून एक ॲप आहे, भारत इंटरफेस फॉर मनी. गुगल पे आहे, फोन पे आहे. ओके. NPCI, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. इथं काही डिजिटल इनिशिएटिव्ह बद्दल तुम्हाला प्रश्न विचारतात. डिजिटल इनिशिएटिव्ह मध्ये पहिला आहे NME ICT, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन. थ्रू ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, 2009 मध्ये सुरुवात झालेली आहे. NPTEL, नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग.
1999ला सुरुवात झालेली आहे. इन्फ्लिबनेट इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. CEC कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन. NDL नॅशनल डिजिटल लायब्ररी. MOOC मॅशू ओपन ऑनलाईन कोर्सेस. इथं स्वयं स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स 2017ला सुरुवात झालेली आहे. स्वयं प्रभा 40 DTH TV चॅनल्स एक ग्रुप आहे, त्याला स्वयंप्रभा. प्रत्येक देशासाठी एक चॅनल्स आहे. 2017ला सुरुवात झाली. शोधगंगा PhD थेसिस संग्रह करणारी ही एक वेबसाईट. शोधगंगा भारत सरकारनं सुरू केलेले. ई शोध सिंधू जर्नल्स, इलेक्ट्रॉनिक बुक्स, बुक्स याच्यामध्ये मिळतो ई शोध सिंधूमध्ये. फोसी फ्री लिबर अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर एज्युकेशन. शोध शुद्धी हे आहे PDS म्हणजे प्लेगियरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर. जे इतरांचा कृती साहित्य चोरी करून लेखन लिहित असेल तर ते शोधण्याची कामं शोधशुद्धी करतात. NIRF नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क 2015ला सुरुवात झालेली आहे. टोपोलॉजी कॉम्प्युटर कशा पद्धतीने जोडले जातात त्याचा माहिती ह्या टोपोलॉजीमध्ये आहे. तर तुम्हाला एक अति शॉर्टमध्ये ही मी माहिती सांगितलेली आहे या पुस्तकाच्या आधारे. तर कृपया येणारे महाराष्ट्र सेटसाठी तुम्ही हे इंग्रजी मीडियमचे पुस्तक वापर केलं तरी चालेल. एक छोटीशी पुस्तक आहे, अतिशय छोटी पुस्तक आहे. त्याच्यात फक्त ICTचं जर तुम्ही युनिट पाहिलं तर 2 पेजेस आहेत. 2 पेज, 2च पेज. दोन पेज आहे. तर मराठी पुस्तक जर पाहिलं तर मराठी पुस्तकामधून मी हे माहिती सांगितलेली. हे मराठी पुस्तक आहे. त्याच्यात आपला जो 5वा युनिट आहे, 8वा युनिट आहे हे बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येतो. कृपया ही एक पुस्तक तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून ही पुस्तक रेफर करा. येणारे महाराष्ट्र सेट 100% तुम्हाला रिझल्ट मिळतो. एक पेजेस, 2 मिनिट दम द्या. 2 3 4 पेजेस आहे. कृपया एवढंच आपण वापर करा. धन्यवाद.